ಟಿಳಕವಾಡಿ ಮಂಗಳವಾರ ಬುಧವಾರ ಪೇಟೆಯ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಉದ್ಯಾನವನದ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆ ಮತ್ತೆ ಕುಸಿದು ಬಿದ್ದಿದೆ. 8 ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಟಿಳಕವಾಡಿ ಮಂಗಳವಾರ ಬುಧವಾರ ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಉದ್ಯಾನವನದ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆಯ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗ ಕುಸಿದು ಬಿದ್ದಿರುವುದನ್ನು ಕಂಡುಬಂದಿತ್ತು. ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಗೆ ಈ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆಯ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಮೂಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ನಗರಸಭೆಯ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದಿಂದಾಗಿ ಮತ್ತೆ ಈ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆ ಸುಮಾರು 100 ರಿಂದ 150 ಅಡಿ ಕುಸಿದಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಪಾರ್ಕ್ ಮತ್ತು ಸೈನ್ಸ್ ಪಾರ್ಕ್ ಈಗ ಬಯಲಿನಲ್ಲಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೆಎಂಎಂ ಪ್ರತಿನಿಧಿ ಈ ಉದ್ಯಾನವನದ ಸ್ಥಿತಿಗತಿಯನ್ನು तोरिसಲು प्रयत्निಸಿದ್ದಾರೆ. नमस्कार मित्रांनो, आज आपण टिळकवाडी येथील मंगळवार पेठ इथे असलेल्या महात्मा फुले उद्यानासमोर आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण या संरक्षण भिंतीचे सविस्तर माहिती दिली होती. या संरक्षण भिंत कोसळून या उद्यानाची एक बाजू खरोखर भिंत नसल्यामुळे एक वेगळ्या रूप धारण केलं होतं. आज तुम्ही पाहू शकता तर जवळजवळ 100 ते 150 फूट ही भिंत कोसळलेली आहे. संरक्षण भिंत मेन या उद्यानाचं संरक्षण असतं आणि हीच भिंत आज पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उद्यानामध्ये भिंत संरक्षण भिंत कशा पद्धतीने कोसळलेली आहे. तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेला आपण हेच दृश्य दाखवले होतं आणि या ठिकाणी मंगळवार पेठ हा बोर्ड देखील होता. हा बोर्ड देखील आज हा बोर्डसुद्धा खाली पडलेला आहे आणि जवळजवळ 100 फुटाच्या अंतरावर ही संरक्षण भिंत कोसळलेली आहे. आणि या संदर्भात आपण महानगरपालिकेला सूचनाही केली होती की या संरक्षण भिंतीचे काहीतरी पर्याय करून हा भाग बांधून घ्या असेही सांगण्यात आलं होतं. लोकप्रतिनिधी या ठिकाणी रमाकांत दादा कुंडुस्कर सह समाजसेवक सूरज सह इतर अनेकांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि आता या ठिकाणी सूरज यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मांडलेली आहेत, तुम्ही ऐकलाच. तर अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी बेळगाव शहरातील एक स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची स्थिती, तर या एक बाजूला स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानं निर्माण केली जातात. तर या ठिकाणी लीजवर दिलेलं लीज अर्धवट असतेवेळी हा लीज दिलेला सायन्स पार्क अर्धवट आहे. त्याच सायन्स पार्कच्या बाजूलाची जी भिंत आहे ते ही कोसळलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी जर अद्याप या कंपाऊंडकडे लक्ष दिलं गेलं नाही तर जवळजवळ 500 ते 1000 फूट असलेली ही भिंत पूर्णपणे कोसळू शकते, यात शंका नाही. मी महादेव पवार, KMM मराठी न्यूज, बेळगाव. ಈ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿರುವ ವಿಜ್ಞಾನ ಉದ್ಯಾನವನವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ PVG ಗುಂಪಿಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೆಲವು ಕಾರಣಗಳಿಂದ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆ ಕೆಲಸ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಬಗ್ಗೆ KMM ನ್ಯೂಸ್ ಮೂಲಕ ವಿಶೇಷ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಇತ್ತ ಗಮನ ಹರಿಸದ ಕಾರಣ ಈ ಗೋಡೆ 100 ರಿಂದ 150 ಅಡಿ ಕುಸಿದಿದೆ. ಇದೊಂದು ಗೋಡೆ ನಿರ್ಮಿಸಿ ಉದ್ಯಾನವನವನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸಬೇಕು ಎಂದು ಈ ಭಾಗದ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ सूरज गवळी ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. नमस्कार. काही मागच्या आठवड्यामध्ये ह्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी रमाकांत दादा कुंडुस्कर आणि काही सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केली होती गार्डनमध्ये आणि महानगरपालिकेला जागरण करण्याचं काम केलं होतं की ही भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे, तरी या ठिकाणी कोणी त्याच्यानंतर लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आता बघता की तुम्ही संपूर्ण जवळपास 100 ते 150 फूट ही भिंत पूर्ण कोसळलेली आहे. अजूनही थोडा काही भाग आहे तो पडण्याच्या मार्गावर आहे, तरी महानगरपालिकेनं जागरूकता दाखवून आता त्वरित इथं दखल घेऊन ह्याची पूर्णता करावी. कारण रस्ता लहान असल्यामुळे गाडी जाण्यासाठी पण रस्ता हे होत आहे आणि पूर्ण बांधकाम एक साईडला पडल्यामुळे मंगळवार पेठ या नावाचा फलक देखील या ठिकाणी पडून पूर्ण त्याची विल्हेवाट लागून गेलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्वरित, अजून पाऊस भरपूर असल्यामुळे अजूनही काही भाग पडण्याच्या मार्गावर आहे, तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी. ಈ ಪಾರ್ಕ್ನಲ್ಲಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯ ಸೇರಿದಂತೆ ಇತರೆ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಜ್ಞಾನ ಉದ್ಯಾನವನವಾಗಿದೆ. ಆದರೆ ಈ ಬಗ್ಗೆ ಆಡಳಿತ ಗಮನ ಹರಿಸಬಹುದೇ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ಕೇಳಲಾಗುತ್ತಿದೆ. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.